So now we are in Manali. और भाई लोग मॉर्निंग इन मनाली। चल रहे आम्ही रूमवर पोहोचलेलो आहे. सागर ब्रश करतोय. थंडी कशी आहे सागर? आणि आमची रूम आहे. म्हणजे मी रडलो तर माझ्या डोळ्यातून डायरेक्ट दगड पडले. पाण्याच्या जागेत दगड, डायरेक्ट पाणी पडलं डायरेक्ट दगड झाला तो. आणि ते दगड आम्ही कुठे फेकले दाखवत होतो. दगड बघा फेकलेलं आम्ही फेकलेलं दाखवतोय. एक सेकंड फक्त. हे बघा इथं फेकलेले तर आम्ही दगड. व्ह्यू आहे. आणि इकडं काहीतरी चालू आहे आमच्या मित्राचं. कोण आहे हा? शुभम काय चालू आहे तुझं? काय चालू भाई? आणि याचं मी डाटा लाव इकड कापून डाटा उघड ठेवलो होतो. अरे तू ब्लॉग नाही करणार ना? करणार आहे ना भाऊ. असं काय आम्ही निघलो आता फ्रेश वगैरे होऊन सगळे. आंघोळ वगैरे केली. सागर कुठे गेला? ए सागर कोण जागो दिसत नाहीये. किती छान वाटू लागलं. चला डे 1चा सुरुवात झालेला आहे. नाही मनालीमध्ये डे 1चा सुरुवात झालेला आहे. साईट सीन पहिले कुठे जाणार आहे आपण? जवळपर्यंत येऊ ना तोपर्यंत ठीक आहे. थोडं सावलीत जरी गेलं शूटरला पाहिजे. शूटिंग कुठे चाललो आपण? अंकल बोलो ना लोकल किधर जा रहे बोलो. हाँ किधर जाने का आज मैं भैया पहले आपको हडिम्बा टेम्पल घुमाऊंगा. हाँ वो नहीं तो सकाळचे 8 सारखं फिर हडिम्बा के बाद क्लब हाउस. ठीक है. और तीसरा रहेगा आपका माल रोड. चौथा मोनिस्ट्री. और 5 रहेगा आपका ये क्या बोलते हैं क्या वन विहार. 5 चीजें होती हैं. और मोनिस्ट्री मतलब बुद्धिस्ट मोनिस्ट्री या कौन सी मोनिस्ट्री? और वन विहार में क्या रहता है? वन विहार में मतलब पार्क है घूमने के लिए. अच्छा तो मिलते हैं नेक्स्ट लोकेशन पे. नाश्ता करायला आलो आहे. हो का? जेवण का? ठीक आहे. जेवण करायला आलो आहे. भूक लागली होती पहिल्याचं. तर सागर बोला जास्त भूक लागलेली होती. त्यावेळेस पोटाला त्याचं. हेलो गाइस, माय नेम इज सागर. सांगा रे ऑर्डर काय ऑर्डर याच्यातलं याच्यातलं बघ. ऑर्डर सांगायची. ऑर्डर आदित्य ऑर्डर बघतोय. ऑर्डर लवकर सांगा रे. किती कन्फ्यूज असतो बघा ऑर्डर घेताना. राम भाई सारा ने हम आए मनाली. असं दुसरं काय नाही करी. 4 वेळा तरी मेनू बघितलाय. अजून एक सुद्धा ऑर्डर केलेली नाही. क्षितेज आणि 2 जण काय म्हणतात बघा. शाही पनीर खाता का? कसं खातो? पनीर बिनीर खाता का? पनीर खातो का? सगळं खातो मी. बघा बरं कसा जेवण आलं होतं. पण आम्ही ब्लॉग बनायचं विसरून गेलो का बरं की सगळ्यांना भूक लागली होती. सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. लागली होती. बेकार भूक लागली होती. अच्छा बेकार भूक लागली होती. हे जास्त बोललेलं आहे पण बोलला ते खूप महत्वाचं बोलला. आवडलं मला. दोन शब्द महत्वाचे होते त्याचे. आवडलं 2 शब्द महत्वाचे. काय ना आदित्यने ऑर्डर द्यायला खूप वेळ लागला. भूक पण कंट्रोल नाही झाली. 2 मिनिटांमध्ये ऑर्डर दिलं होतं. फक्त येण्यासाठी खूप टाइम लागला होता. काय एक घास खायचं होतं तुला? पूर्ण साफ पण खा. काय प्रॉब्लेम नाही. किती मस्त जेवतोस तू. आणि जर मनालीला कधी आले तर या हॉटेलला नक्की विजिट द्या. मी तुम्हाला नाव दाखवतो. खूप छान आहे इथलं.
एकदम अंगार आहे. फक्त एवढं आहे, थंडी इतकी आहे, गरम जेवण मिळणार नाही. जाताना पण ना थँक्यू अंकल. मारेंगे जाते जाते अपने को, उसके सींग से दूर ही रहता मैं कभी. दोन वाजताचं पण ऊन एवढं मस्त लागू लागले ना. आणि आपल्याकडं थंडी एवढी आहे, सर्वाइव्ह नाही करू शकत, पण उन्हात बसल्यावर वावा. म्हणजे पोरं आता आलेलं तिथं. चला जाऊ शकतो. चालू आहे बाबा. घेतील रिकाम. पाठीमाग बघ. मार्केट फिरत असताना आम्हाला हस्की सापडलेला आहे आणि सागर भाऊ जरा लय लाडवले त्याला. हे त्यांचं पुस्तक आहे का नवीन युगा काका आदित्य सोबत खेळायचं म्हणतोय. आलो आलो तुम्ही चला आलो. एक फोटो. जाऊ नको तिथं बसू नको, थंड आहे. बसते ना. अरे भाई अल्ट्रा मॅक्स प्रो थंड आहे तिथं एकदम. डिंग 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 डिंग. निंजा निंजा पण आहे आमच्याकडे. आणि तू कोणता निंजा आहे भाई?
थंडी कशी आहे? थंडी कशी आहे? हा काय बोलला? कानपाड. अच्छा काल इंजा थंडी कशी आहे? एकदम काय म्हणा आता इथं जमून जाईल आम्ही, इतकं थंडी होईल इथं. रात्रीचं वॉकला निघलो होतो, इथं काय समजत नव्हतं, तर आम्हाला हा भेटला. हा मला रस्ता दाखवू लागला आणि आमच्यासोबत खूप वेळचं झालं. चल गाडी यायची समोर, साईडला होऊन जा. मिशन अकम्प्लिश. जेट स्प्रे कसं होता पण? बाई एक्सपिरियन्स असा आहे, बेकार एक्सपिरियन्स होता काही नाही. मग तुम्ही वापस जाणार का नाही? सकाळी आता आजचा पोटा झाला सकाळी. सकाळची तर अजून खतरनाक जंग आहे. हे दाखवा ना किती आहे आपलं टेम्परेचर वगैरे. थांबा एक मिनिट, मी तुम्हाला टेम्परेचर दाखवतो. इथं सागर बघत झोपलं, तोपर्यंत तुम्ही सागर बघतला बघून घेऊ शकता. मला बघू नका, प्रेमात पडसाल. झालं 0 डिग्री सेल्सिअस. सॉरी असं कॅमेरा पकडायचा होता मला. आणि इथं हा गेला होता वॉशरूमला 0 डिग्रीमध्ये. भाऊ काय पडलो? शीज पडली काय? हिरे पडले का दगड पडले? दगडच पडले बाई. थंडीत दगडच पडले. खतरनाक एक्सपिरियन्स होता बाई. हा भैया मनालीला या, उन्हाळा बघून या. आजचा दिवस 3रा आणि वाजले किती भाऊ? वाजले किती रे? 11 वाजून 23 मिनिटं आणि आम्ही चाललो आता झोपायला. काय आता मित्र कर कसं तरी. गुड नाईट गाईस. समबडी. खूप थंडी आहे, खूप थंडी आहे. 0 डिग्रीवर आहे सध्या. 0 डिग्री. 0 नाही -6 आहे रे बाबा. -6 म्हणजे माहिती आहे का आता? थंड्यावर थंड आहे आणि थंड मग आणखी थंड. लय विषय घाण आहे. आता समोर दोघांच्या मध्ये बाकी झोपलेला आता. भयानक विषय खराब आहे. जेव्हा आता मी शब्दात नाही सांगू शकत. हो, ज्याला एक्सपिरियन्स करायचा आहे त्यांनी मनालीला या राहून बघा. आणि जे आम्ही भोगतोय ते एकदा भोगून बघा. बट वर्थ आहे. वरते बघ, पैसा वसूल कार्यक्रम आहे. फक्त समृद्धीला त्रास झाला फक्त एकच गोष्टीचा, ते पण जेट स्प्रेचा. मी काय म्हणतोय, तुम्ही बाहेर पण गेलं असं थोडंसं बाल्कनीमध्ये शेंबूळ असं पण केलं ना, लगे बर्फ बनतो. बरं बनतो. त्याच्यामुळे तर रडता पण येत नाही. डोळे डायरेक्ट अंगार करतात. सो या, मस्त एन्जॉय करा. दिवस 3रा. बूम. बाय बाय. शुभरात्री. शुभम म्हणतो शुभरात्री. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. शुभरात्री. आमच्या दरवाजाचं ते काय म्हणतात त्याला, हँडल ॲटोमॅटिक हल्लेलं आहे. आणि आता बघू बाहेर कोण आहे. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. थांब कोण आहे? पूर्ण याच्यामध्ये कोणीच नाही, सगळं खाली. नाही येणार कोणीच.